नमस्कार. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं सार्थका रुंदा काकूंना म्हणतो, मी फक्त शर्ट आहे का क्लिअर करत होतो, मग एवढं टोकाला जायची काय गरज आहे. रुंदा काकू म्हणतात, अरे करूच कसं शकतोस तू. सार्थक गाडी कोणी घेतली होती, तुझ्या मेवण्याने ना. गाडी कोण चालवत होता, तुझा मेवणा. दारू कोण प्यायला होता, तो. पोलिसांनी अटक कोणाला केली, त्याला. आणि तू असा फोटोमधला फालतू शर्ट बघून केदाररावांवर आरोपच कसा करू शकतोस. आकांक्षा म्हणते, काकू मी बघितला होता तो शर्ट आणि म्हणून मी दादाला म्हणाले होते. तर रुंदा काकू सुधाताईंना म्हणताच, बघितलंस का सुधा, अजूनही तेच चालू आहे. तर सुधाताई आकांक्षाला म्हणतात, अगं आकांक्षा काय चालले आहे. आकांक्षा म्हणते, अगं आई मीच सांगितलं होतं दादाला की केदार जिजूंकडे असा शर्ट मी पाहिला आहे आणि म्हणूनच दादाने सगळ्यांना चौकशी करण्यासाठी विचारलं, बाकी काहीच नाही. रुंदा काकू आकांक्षाला म्हणतात, आकांक्षा तू भोळी आहेस. अरे पण सार्थक तुला कळत नाही का, ती स्वतःच्या भावाला वाचवण्यासाठी या घरच्यांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. आनंदी अजून किती खालच्या पातळीला जाणार आहेस. सर्वजण आनंदीलाच यामध्ये जबाबदार धरू लागतात. तर केदारा नाटक करत म्हणू लागतो, आता मला या घरामध्ये राहायचंच नाही. तर शलाका म्हणते, अरे केदार तू कुठे चालला आहेस. तर केदार म्हणतो, हो आता या घरामध्ये मला राहायचं नाही, मी एक क्षणही या घरामध्ये राहणार नाही, माझ्यावर नको नको ते आरोप केले जातात. असं म्हणत केदारा घर सोडून जाण्याची भाषा करू लागतो. तर सुधाताई म्हणतात, थांबा केदारराव, तुम्ही प्लीज असं करू नका, तुम्ही कुठेही जायची गरज नाही. तर केदार म्हणतो, ठीक आहे, पण एका अटीवर, सार्थकने माझी माफी मागितली तरच मी या घरामध्ये राहील. तर सुधाताई म्हणतात, हो सार्थक तुझी माफी मागेल. सार्थक आईला विचारतो, आई. तर सुधाताई म्हणतात, हो सार्थक, तुला केदाररावांची माफी मागावीच लागेल, कारण ते वयानेही मोठे आहेत आणि तुझ्या हातून चूक घडली आहे. मी सांगते म्हणून तुला माफी मागावीच लागेल. का की आता आईच्याही शब्दाला किंमत राहिली नाही. सार्थक म्हणतो, नाही आई तसं नाही आहे, मी माफी मागायला तयार आहे. सार्थक ही केदारची माफी मागायला तयार होतो आणि सार्थक केदारला म्हणतो, केदार माफ कर मला, माझ्या हातून चूक झाली, पण असं घडणार नाही पुन्हा. केदार म्हणतो, एक मिनिट, असं नाही, अंगावर धावून येऊन धमकी दिली होतीस ना, मग आताही तसंच समोर यायचं आणि मगच माफी मागायची. सार्थक हा केदारच्या समोर जातो आणि केदारला म्हणतो, केदार सॉरी. केदार म्हणतो, थांब, अशी नाही, हात जोडून माफी मागायची. जे झालं त्यासाठी तू पुन्हा हात जोडून माझी माफी मागायची. तर सार्थक हा केदारची हात जोडून माफी मागत म्हणतो, केदार जे झालं त्यासाठी सॉरी, पुन्हा माझ्या हातून असं होणार नाही. तर केदार म्हणतो, प्लीज पुन्हा एकदा मनापासून बोलशील का. सार्थकला केदारचा खूप राग आलेला असतो, मात्र सार्थकजवळ कोणताच पर्याय नसतो, म्हणून तो पुन्हा एकदा केदारला म्हणतो, केदार माझ्या हातून खरंच खूप मोठी चूक झाली आहे, जे व्हायला नको होतं ते झालं आहे, यापुढे असं काही होणार नाही, केदार मला माफ कर. केदार म्हणतो, ठीक आहे. तर सार्थक केदारकडे रागाने पाहतो आणि त्यानंतर आईजवळ आणि तिथून रागानेच निघून जातो. सुधाताईने सगळ्या गोष्टीचं खूप वाईट वाटलेलं असतं. तर आनंदी मनाशीच म्हणते, सर माफ करा मला, हे सगळं काही माझ्यामुळे होत आहे ना, माझ्यामुळेच तुम्हाला आज यांची माफी मागावी लागली ना. या गोष्टीचं आनंदीला खूप वाईट वाटतं. तर आनंदी ही सार्थककडे येत म्हणते, सर सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला हे सगळं काही सहन करावं लागत आहे, प्लीज मला माफ करा. सार्थक म्हणतो, अहो तुम्ही असं का बोलताय, मी काही केदारची माफी मागून लहान होत नाही, माझ्या डोक्यात दुसराच विचार चालू आहे. आज एक गोष्ट सिद्ध झाली, ती म्हणजे संशयाला जागा आहे, कारण ज्यावेळी शलाका आणि केदार घरामध्ये आले त्यावेळी ते घाबरलेले होते. अक्कूने त्यांना शर्टाबद्दल विचारलं, त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. आनंदी नक्कीच काहीतरी गडबड आहे. आनंदी म्हणते, सर तुम्हाला असं म्हणायचं आहे का हे सगळं केदारने. सार्थक म्हणतो, तसं नाही, पण आपल्याला माहीत आहे केदार कसा आहे. आजपर्यंत त्याने ऑफिसमध्ये झोल काही कमी केले नाही आहेत, तुम्ही त्यांना एकदा दोनदा रंगेहात पकडलं आहे आणि याबद्दल बाबांना तर कल्पना होतीच आणि म्हणूनच त्याने, बाप रे, पण असं झालं असेल तर आनंदी म्हणते की पण आपण शर्ट पाहायला गेलो तेव्हा तर ते शर्ट तिथे नव्हतं. तर सार्थक म्हणतो, पण अक्कू उगाच म्हणणार नाही. सार्थकला आनंदी म्हणते, कदाचित आपला गैरसमजही असू शकतो ना. सार्थक म्हणतो, हो तसं असेल तर ठीक आहे, पण समजा हे जर सत्य बाहेर आलं तर ते कुटुंबाला सहन होणार नाही. तर आनंदी म्हणते, पण अजून काय पुरावा असणार. सार्थक म्हणतो, त्याचसाठी तर मी विचार करत आहे. सार्थकच्या लक्षात येतं गाडी. सार्थक म्हणतो, गाडी, ती तर पोलिसांच्या परवानगीने आपल्याला चेक करता येईल. दुसरीकडे पाहायला मिळतं रुंदा काकू शलाका आणि केदारला जाब विचारत म्हणते, केदारराव हा काय प्रकार आहे. तर शलाका म्हणते, काय प्रकार आहे म्हणजे, हे तर खरं बोलत आहेत आणि मला एक सांग, तू पण त्यांच्यावर संशय घेणार आहेस का. अगं त्यांनी जर काही केलं असतं तर त्यांनी सांगितलं असतं ना. रुंदा काकू म्हणतात, मी माझं कर्तव्य म्हणून विचारते आहे, जर काही असेल तर आताच सांगा, नंतर हे प्रकरण हाताबाहेर गेलं, वाढत गेलं तर मात्र माझ्या हातात काहीच उरणार नाही. तर शलाका म्हणते, अगं पण त्यांनी काहीच केलं नाही आहे. तर रुंदा काकू म्हणतात, अगं पण त्यांना सांगू देत ना, त्यांच्या चेहऱ्यावर ही भीती स्पष्ट का दिसत आहे. मला तर अजूनही वाटत आहे की केदारराव आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत.
तर केदारा शलाकाला म्हणतो, घे, यांच्या पुतण्याने तर माझ्यावर आरोप केलेच आणि आता ह्यासुद्धा माझ्यावर आरोप करणार आहेत. शलाका म्हणते, आई आता बस हा, तू असं नाही बोलू शकत, कारण केदारने असं काही केलं नाही. केदार म्हणतो, म्हणूनच मी म्हणत होतो ना शलाका, मी घर सोडून जातो, मला इथे राहायचंच नाही. जर माझ्यावर असे आरोप होत असतील तर या घरामध्ये मी का राहू? वृंदा काकू म्हणतात, काही गरज नाही आहे आणि अशी नाटकं करायची तर गरजच नाही. कोणी तुम्हाला फासावर चढवत नाही आहे. मी फक्त विचारायचं कर्तव्य केलं आहे. शलाका म्हणते, पण तू का विचारतेस? तुझा केदारवर विश्वास नाही आहे का? तर वृंदा काकू म्हणतात, अगं मी माझं कर्तव्य म्हणून विचारते, सांगितलं ना तुला. शलाका म्हणते, नाही, त्याची काही गरज नाही, कारण केदारने असं काही केलं नाही. वृंदा काकू म्हणतात, मग ठीक आहे, पण असं जर काही समजलं तर मग मात्र माझ्यापर्यंत येऊ नका. असं म्हणत वृंदा काकू रागानेच तिथून निघून जातात. केदार आणि शलाका मात्र खूप घाबरून गेलेले असतात. तर शलाकाही केदारला म्हणते, केदार, आपण पुरावा असलेला शर्ट तर नष्ट केलंच आहे, पण मला सांग, अजून असा दुसरा पुरावा कोणता नाही आहे ना की जो सार्थक आणि आनंदीच्या हाती लागू शकतो? केदार म्हणतो, नाही, असा कोणताही पुरावा नाही आहे की ज्यामुळे सार्थकला समजेल की मी दोषी आहे. केदारला शलाका विचारते, अजूनही केदार विचार कर. केदार म्हणतो, हो, मला खात्री आहे, असा कोणताच पुरावा नाही आहे की जो त्यांच्या हाती मिळणार आहे. तर केदारला शलाका म्हणते, पण आनंदी काही करू शकते, ती दिसते तेवढी साधी नाही. केदार म्हणतो, ठीक आहे, पण ते आता माझं काहीच करू शकत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सार्थक हा पोलिसांच्या मदतीने गाडी चेक करण्यासाठी आलेला असतो. तर सार्थकला पोलीस म्हणू लागतात, सार्थक राज्याध्यक्ष, जनरली गाडी किंवा एखादी वस्तू सील झाली की ती कोणालाही हाताळण्याची परवानगी नसते, परंतु तुमचा एवढा आग्रह होता म्हणूनच मी कोर्टाकडून परवानगी काढली आहे. सार्थक म्हणतो, थँक्यू साहेब, पण तुम्हाला यामध्ये काही संशयास्पद सापडलं का? तर पोलीस म्हणतात, नाही, यामध्ये कोणतीही गोष्ट संशयास्पद सापडली नाही, आम्ही सगळं काही चेक केलं आहे. तर सार्थक म्हणतो, मला एकदा चेक करायची परवानगी मिळेल का? तर पोलीस विचारतात, तुम्ही काही डिटेक्टिव्ह आहात का? सार्थक म्हणतो, नाही, आम्हाला जरा डाऊट आहे आणि म्हणूनच मनाची खात्री करायची आहे, त्यासाठी चेक करायचं आहे. पोलीस म्हणतात, ठीक आहे, तुमच्याजवळ फक्त 10 मिनिटाची वेळ असेल आणि त्या 10 मिनिटामध्ये तुम्ही चेक करायची आहे. सार्थक पाहतो, मात्र त्याला काहीच मिळत नसतं, म्हणून सार्थक हा पोलिसांना विचारतो, जरा टॉर्च मिळू शकते का? तर त्यानंतर पोलीस त्याला टॉर्च देतात. तर त्या टॉर्चच्या आधारे सार्थक काही पुरावा सापडतो का पाहत असतो आणि त्याचवेळी सार्थकच्या लक्षात येतं सीटच्या खाली असलेला कागद आणि त्यावर असलेले शिवचे मार्क. म्हणूनच पोलिसांना सार्थक म्हणू लागतो की हा पुरावा. तर पोलीस सार्थकला म्हणतात, सार्थक राज्याध्यक्ष, शिवचे मार्क तर गाडीमध्ये येणारच ना? सार्थक म्हणतो, हो, पण गाडी वॉश केल्यानंतर मनोज दादा जर एकट्याच गाडी घेऊन येत असतील तर त्या गाडीमध्ये 2 वेगवेगळ्या पॅटर्नच्या शूजचा मार्क कसा काय होऊ शकतो? तर पोलिसांच्या ते लक्षात येतं. पोलीस म्हणतात, ठीक आहे, तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे आणि हा जो कोणी असेल त्याला आपण नक्कीच शोधून काढू आणि आम्ही नक्कीच तुम्हाला यामध्ये साथ देणार आहोत. तर पोलिसांनी सार्थकला साथ दिलेली असते आणि या सगळ्याचा शोध घ्यायचा ठरवतात. दुसरीकडे पाहायला मिळतं, दरवाजाची बेल वाजते म्हणून केदार हा दरवाजा उघडण्यासाठी गेलेला असतो. तर दरवाजा उघडता क्षणी त्याला बाहेर पोलीस दिसतात. केदार विचारतो, काय झालं? तर केदारला पोलीस म्हणतात, आम्ही तुम्हाला अटक करण्यासाठी आलो आहोत. केदार विचारतो, का, मी काय केलं आहे? तर पोलीस केदारला म्हणतात, तुम्ही तुमच्या चुलत सासऱ्यांना गाडीने उडवलं आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला अरेस्ट करत आहोत. असं म्हणून पोलीस हवालदार केदारला धरून घेऊन जात असतात आणि केदार बोलू लागतो, नाही, मी असं काही केलं नाही आहे, प्लीज मला सोडा. मात्र हे केदारला पडलेलं एक स्वप्न असतं. तर झोपेतही केदार बोलू लागतो, प्लीज मला सोडा, मी असं काही केलं नाही, प्लीज मला सोडा, प्लीज. तर हे सगळं काही ऐकून शलाकाला जाग येते. शलाकाही केदारला म्हणते, केदार, काय झालं आहे? तू आपल्या बेडरूममध्ये आहेस? केदार म्हणतो, नाही, इथे हवालदार आले आहेत आणि ते मला घेऊन जात आहेत. शलाकाही केदारला भानावर आणत म्हणते, अरे केदार, आपल्या बेडरूममध्ये आहेस, बघ जरा. केदार म्हणतो, म्हणजे मला वाईट स्वप्न पडलं होतं का? आणि हे सगळं काही स्वप्न पडलं असं झालं तर शलाका म्हणते, मग आपण असं करायचंच नाही ना, म्हणजे अशी स्वप्नही पडणार नाही. केदार म्हणतो, प्लीज मला पाणी देशील का शलाका? शलाकाही केदारला पाणी देण्यासाठी पाणी पाहते, मात्र तिथे पाणीच नसतं, म्हणून शलाकाही पाणी आणण्यासाठी निघून जाते. तर केदार मात्र खूप घाबरून गेलेला असतो. तर दुसरीकडे आनंदी आणि सार्थक या सगळ्या गोष्टीचा विचार करत असतात. तर आनंदी ही सार्थकला विचारते, सर, हे नक्की कोणी केलं असेल हो? नक्कीच कोणीतरी दुसरा असेल का? सार्थक म्हणतो, हो, हे कन्फर्म झालं आहे, कारण आज जे ठसे मिळाले यावरून हेच सिद्ध होतं की हे नक्कीच कोणीतरी दुसऱ्याने केलं असेल. आनंदी म्हणते, पण सर, या सगळ्याचा काय उपयोग? बाबा तर आपल्याला परत मिळणार नाहीत ना, त्यांची कमी आपण कशी भरून काढणार आहोत? सार्थक म्हणतो, ते तर आहेच, पण त्यांना तर न्याय मिळवून देऊ शकतो ना, आणि न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याला हे सगळं काही करावंच लागेल. सार्थक म्हणतो, आज जे आपल्याला चपलाचे ठसे मिळाले आहेत, मग त्या माणसाची खूण आपल्याला मिळाली आहे. एकदा का तो माणूस सापडला
मग मात्र मी त्याला सोडणार नाही. सगळं काही शलाकाने ऐकलेलं असतं. शलाका खूप घाबरून जाते आणि नकळतपणे पाण्याचं भांडं शलाकाच्या हातून खाली पडतं. सार्थक विचारतो, काय झालं शलाका, तू एवढी घाबरली का आहेस? शलाका ही बनू लागते, नाही हो, मी घाबरली नाहीये, पण काका गेल्यापासून मला अशीच भीती वाटत असते. पण सार्थक मला सांग, ज्या माणसाचा जो शर्ट होता तो माणूस सापडला का? सार्थक म्हणतो, नाही, तो माणूस तर सापडला नाही, पण अजून एक पुरावा लागला आहे, तो म्हणजे चपलाचे ठसे. आता तो माणूस लवकरच सापडणार आहे, कारण हा सगळ्यात मोठा मिळालेला सबळ पुरावा आहे आणि कदाचित त्यानेच मारलं असेल. मग आता शलाका तूच देवाजवळ प्रार्थना कर की तो माणूस सापडला जावा. शलाका तुलाही हेच वाटतंय ना की बाबांच्या मारेकऱ्याला शिक्षा व्हायला हवी? तर शलाकाही घाबरतच म्हणते, हो, मलाही तसंच वाटते. सार्थक म्हणतो, पण तुझ्या तोंडाला तर कोरड पडली आहे, चा पाणी पी. तर आनंदी म्हणते, शलाकाताई मी तुम्हाला पाणी आणून देते, थांबा. शलाका म्हणते, नाही नाही, तुम्ही झोपायला जा, मी घेईन पाणी. सार्थक आणि आनंदी झोपण्यासाठी निघून जातात. तर शलाकाही घाबरतच म्हणते की चपलाचे ठसे, काय भानगड असेल ही? आणि आता हे केदार तू काय करून ठेवला आहेस? या सगळ्यातून आपली कशी सुटका होणार आहे? शलाका या सगळ्या गोष्टीचा विचार करून खूप घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मालतीताई झोपलेल्या असतानाच अण्णा हे गावाला जाण्याची तयारी करतात आणि फाईल घेतात आणि थोडेसे आपले कपडे घेऊन गावाला जायला निघत असतात. तर मालतीताईंना जाग येते. मालतीताई अण्णांना विचारतात, अहो कुठे निघालात? अण्णा म्हणतात, गावी जातोय. मालतीताई म्हणतात, अहो एवढ्या रात्री, पण तुम्हाला काही भेटणार आहे का, बस वगैरे? अण्णा म्हणतात, हो, मी सगळी काही चौकशी केली आहे, मला बस मिळणार आहे. मालतीताई म्हणतात, लीनाला कळू नये म्हणून तुम्ही असं करत आहात ना? पण लीनाने विचारलं तर मी काय सांगू? अण्णा म्हणतात की मी सप्तशृंगीला गेलो असंच सांग. अगं आपल्याजवळ कोणताच पर्याय नाही आहे, आपल्या सानूचं शिक्षण आपल्यालाच करावं लागणार आहे. काही झालं तरी सानू आपली नात आहे आणि मनोजला कळालं की आपल्या पैशासाठी आपण आपल्या सानूला एवढ्या मोठ्या शाळेतून काढलं आणि साध्या शाळेमध्ये घातलं तर त्याला काय वाटेल? त्यापेक्षा नकोच, आपण ते घर विकूया. तर मालतीताई म्हणतात, अहो पण उद्या तारीख आहे ना कोर्टाची? तर अण्णा म्हणतात, हो, सगळं काही नीट होणार आहे, माझा सार्थकरावांवर विश्वास आहे, सार्थकराव नक्कीच सगळं काही नीट करतील. मालतीताई म्हणतात, ठीक आहे, तुम्ही गावालाच जात आहात तर मी तुम्हाला पाणी आणि गाडीमध्ये काहीतरी खायला देते. आणि तुम्ही औषधं घेतलीत का? तर अण्णा म्हणतात, हो. मालतीताई किचनमध्ये निघून जातात. तर अण्णा हे देवाला प्रार्थना करत म्हणू लागतात, देवा, कालपर्यंत आम्ही मनोज आणि आनंदीमुळे आई वडील असल्याची परीक्षा देत होतो आणि आता तर आजी आजोबा म्हणून आम्हाला ही परीक्षा द्यायची आहे. देवा, या सगळ्यामध्ये आम्हाला यश दे, तुझे आशीर्वाद आमच्यासोबत कायम असू देत. या सगळ्या गोष्टीचं अण्णांना खूप वाईट वाटत असतं. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं, शलाकाही केदारलामध्ये केदार कारमध्ये चप्पलचे ठसे मिळाले आहेत. अरे शर्ट तर तू संपवला आहेस, पण त्या ठशांचा काय करणार आहेस? केदार मात्र खूप घाबरून गेलेला असतो. आता काय करावं हे केदारला सुचत नसतं. तर दुसरीकडे रुंदाकाकू आनंदीला म्हणतात, तुझा भाऊ खुनी आहे आणि त्याला शिक्षा तर होणारच. तर सार्थक हा रुंदाकाकूंना म्हणतो, ते अजून सिद्ध व्हायचं आहे, कारण आमच्या हातामध्ये आता 2 पुरावे आहेत, एक तर ते शर्ट आणि दुसरं म्हणजे मिळालेले चपलांचे ठसे, आणि त्यामुळे हे सगळं काही सिद्ध होणारच आहे. हे ऐकताच रुंदाकाकूही घाबरून गेलेले असतात. सार्थक रुंदाकाकूंना म्हणतो, वेळ आल्यावर सत्य समोर येईलच, असं म्हणत आनंदी आणि सार्थक कोर्टामध्ये निघून जातात. आता सार्थक आणि आनंदी कशा प्रकारे सिद्ध करतील आणि केदार दोषी आहे हे घरच्यांना समजेल का, हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.